नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण आणि यशस्वी प्रयोग करणारे, राज्यात सर्वप्रथम कृषी पर्यटनाची संकल्पना रुजवणारे, सगुणा राईस टेक्निकच्या शोधानं अनेक शेतकऱ्यांचं शेतीतंत्र बदलून त्यांची प्रगती साधणारे सगुणा बागेचे चंद्रशेखर भडसावळे सर आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत. शेतीला, शेतकऱ्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ते झटतायत. शेतीचा बाण ते आंतरराष्ट्रीय सेमिनार्स, लोकल ते ग्लोबल अगदी सहज संवाद साधत शेती विकासाच्या विविध कल्पनांचा ते प्रसार करत असतात. साधारणपणे 80च्या दशकात अमेरिकेत नोकरी मिळणं म्हणजे तुमच्यासोबत तुमच्या पुढच्या काही पिढ्यांचं आयुष्य सेट झाल्यासारखं मानलं जायचं. असं मस्त सेटल होणं अगदी सहज शक्य असताना सुद्धा आपल्या माणसांसाठी इथल्या मातीत नंदनवन फुलवण्यासाठी ते अमेरिकेतनं भारतात आले आणि सगुणा बाग वसवली. नेरळमधली सगुणा बाग म्हणजे पर्यटकांच्या विसाव्याचं, शेतीतल्या नाना विविध प्रयोगांचा अनुभव घेण्याची अगदी हक्काची जागा. शहरी झगमगाटात आणि दगदगीमध्ये हरवलेल्या प्रत्येकाला निसर्गाशी जोडण्याचा आणि शेती साक्षर बनवण्याचा प्रयत्न सगुणा बागेचा आहे. त्यामुळे कृषी पर्यटन, शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणारे विविध प्रयोग आणि चंद्रशेखर भडसावळे सरांचा आजवरचा सगळा प्रवास, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधूयात. सर नमस्कार, आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. भडसावळेजी, सगळ्यांच्याच मनातला जो पहिला प्रश्न आहे तो की आजही शेती आणि एकूण शेतीमध्ये येणं, शेती करणं ह्या फार अवघड गोष्टी होत चाललेल्या आहेत. असं असताना 80च्या दशकामध्ये सुस्थित अमेरिकेत असलेली नोकरी सोडून, तुमचं शिक्षणही शेतीतलंच होतं, पण अमेरिकेतली उत्तम बहुराष्ट्रीय कंपनीतली नोकरी सोडून भारतात येण्याच्या मागची तुमची प्रेरणा काय होती आणि त्या निर्णयाचा आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर तुम्हाला पश्चाताप झाला का? त्या निर्णयाचा पश्चाताप आज तागायत नाही झाला आणि आता तर फार छान वाटतंय की तो निर्णय मी घेतला. तो घेत असताना मला परमेश्वराने मदत केली. तो निर्णय घेण्यासाठी प्रेरणा मात्र माझ्या वडिलांची. माझे वडील स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते, हुतात्मा कोतवालांचे सहकारी. हुतात्मा कोतवालांचं हुतात्म्य झाल्यावर तो संपूर्ण गट पुन्हा प्रस्थापित करून ते कार्य पुढे नेणं, त्या सगळ्यामध्ये त्यांना फाशीची शिक्षा झाली होती, पण ती प्रत्यक्षामध्ये आली नाही. ते अपील केलं आणि केस चालू राहिली. स्वातंत्र्य आलं आणि स्वातंत्र्य आल्यामुळे हे सगळे लोक सुटले. अच्छा, नाही तर जर स्वातंत्र्याला उशीर झाला असता तर कदाचित ते फाशी गेले असते. 100%. पण आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की संपूर्ण जीवनभर अविवाहित राहून, कोतवालांच्या मनामध्ये जी कल्पना होती की आदिवासी मुलांच्या शिक्षणामधून ह्या देशाची जडणघडण व्हावी, ते काम त्यांनी करायला सुरुवात केली. मग त्यांनी ज्यांना गुरु मानलं होतं, वडील मानलं होतं, ते अण्णासाहेब सहस्रबुद्धे. अण्णासाहेब सहस्रबुद्धे म्हणजे गांधीजींचे आध्यात्मिक सल्लागार. अण्णासाहेब कोतवालवाडीमध्ये आले. त्यांनी सांगितलं की असं नाही चालणार, म्हणून त्यांनी त्यांना लग्न करायला भाग पाडलं. मग आम्ही आलो आणि मग अण्णासाहेब परत जेव्हा आले, ते माझे वडील स्वातंत्र्य म्हणजे तुरुंगातनं सुटून जेव्हा आले तेव्हा त्यांनी आमची वडिलार्जित जी 150 एकर जमीन होती ती सगळी भूदान करून टाकली. आणि अण्णासाहेबांनी सांगितलं की आता कुटुंबासाठी जमीन पाहिजे, तू जमीन पुन्हा घे, म्हणून त्यांनी जमीन घ्यायला लावली. आणि असं सगळं ते कुटुंब आमचं सुरू झालं. अर्थात आर्थिक स्थिती फारच कठीण होती. अमेरिकेला मी गेलो ते फक्त त्यांच्या गुडविल व्हॅल्यूमुळे, वडिलांच्या. मी काकांना, त्यांना सगळे काका म्हणत, आम्ही काका म्हणायचो. काकांना शब्द दिला की 2 वर्ष शिक्षण, 2 वर्ष अनुभव, 4 वर्षामध्ये मी परत येईन. 70 साली गेलो. 74 सालापर्यंत मी छानपैकी नोकरीमध्ये रुजलो होतो. आणि त्यावेळी काय मोबाईल, ईमेल वगैरे नव्हते. इकडून पत्र टाकलं की 15 दिवसांनी पत्र पोचायचं. मी पत्र टाकलं की 20 दिवसांनी पत्र पोचायचं. असं छान मस्त मी रमून गेलो होतो, विसरून गेलो होतो बऱ्यापैकी की आपण शब्द दिलाय वडिलांना. आणि करता करता 75 साल संपलं. माझा जॉब फार चांगला होता. आणि आता जी आपण भारतामध्ये प्रिंजल्स पोटॅटो चिप्स खातो, कॅनमध्ये असलेली, आय वॉज वर्किंग ऑन दॅट प्रोजेक्ट. ते प्रोजेक्ट आमचं अगदी पूर्णत्वाला गेलेलं होतं. आणि ते प्रोजेक्ट हे अमेरिकन प्रेसिडेंटची गरज होती, कारण त्यांना व्हिएतनाममध्ये ती पोटॅटो चिप्स पाठवायचे होते.
तिथे जे सैनिक होते त्यांच्यासाठी. म्हणजे छान महाराष्ट्र मंडळाचा लॉस एंजल्स सेक्रेटरी झालो होतो, एकटाच होतो, छान अपार्टमेंट, कार बीर, चांगली नोकरी, सगळं छान होतं. एक दिवशी संध्याकाळी माझा जो गोरा रूममेट होता त्यांनी मला प्रश्न विचारला की तुमच्या देशातनं सगळे लोक आमच्या देशात अमेरिकेत येतात शिक्षणासाठी आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर एकही जण परत जात नाही, असं का? म्हणजे तुमचा देश फारच अगदी काहीतरीच आहे का? म्हणजे अगदी फारच गरीब गचाळ असा देश आहे का? तर त्या प्रश्नाने इतका झटका बसला मला आणि मी म्हणलं की मला त्या प्रश्नाचं उत्तर आत्ता नाही माझ्याजवळ, पण मी थांब तुला देईन उत्तर. त्या रात्री झोपलो नाही. दुसऱ्या दिवशी मी कामावर गेलो आणि राजीनामाच लिहून दिला माझ्या साहेबाला. माझा साहेब पण आतमध्ये गेला. म्हणलं हा आतमध्ये का गेला? तो म्हणाला हॅव अ कप ऑफ कॉफी. आतमध्ये गेला आणि त्यांनी मला 2 ॲडव्हान्स चेक्स आणून दिले. म्हणजे याचा अर्थ बाय बाय. खरं तर मला त्यावेळेला धक्का बसायला पाहिजे होता, पण मला एकदम बरं वाटलं. कारण मी माझ्या वडिलांना दिलेला शब्द 4 वर्षांनी नाही पण 5.5 वर्षांनी तरी पूर्ण करू शकणार आहे. आणि अशा तऱ्हेने मी 15 दिवसात इथे परत आलो. तेव्हापासून मी शेतावर आहे. पण म्हणजे आपल्याकडे लोक बऱ्याचदा शिकलेली लोक शेती करतात म्हणजे बांधावरनं फेऱ्या मारतात आणि आपण काम करवून घेतोच्या आवेशामध्ये मिरवतात. तुमचं परत येणं आणि शेती करणं याच धर्तीचं होतं का तुम्ही मातीत हात घातलेत प्रत्यक्षात? नाही. खूपच कसं आहे, तुम्ही जो शेतकरी तुमच्या रंगवून म्हणजे तुमच्या दृष्टिक्षेपातला सांगितलात त्याच्याजवळ अगोदरचे पैसे असतात, काहीतरी पैशाचा स्रोत असतो. आमच्या बाबतीत सगळं तसं नव्हतं. माझ्या बाबतीमध्ये इथे आमच्या जमिनीचा लिलाव लागलेला होता. कर्ज परत फिटलं नव्हतं माझ्या वडिलांचं आणि जमिनीचा लिलाव लागला होता. त्यामुळे अमेरिकेतनं आणलेले 40,000 रुपये अधिक काहीतरी करून हे करून असं ते लिलाव थांबवावा लागला. परिस्थिती फार बिकट होती आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्याबरोबर काम करायला सुद्धा कोणी यायला तयार नव्हतं. म्हणजे पुढची 2-3 वर्ष कोणीही नव्हतं आणि म्हणजे सहकारी म्हणून असं नव्हता. आणि दुसरं म्हणजे तशी मनोवृत्ती नव्हती. म्हणजे आपल्याला काम केल्याशिवाय काम करण्यामध्येच मला मजा वाटत नाही. होती. पण तुम्ही जेव्हा अमेरिकेतून आलात तेव्हा तुम्ही वडिलांना भारतात परत येण्याचा शब्द दिला होता. हो. शेतीत काम करण्याचा शब्द दिला नव्हता. तुम्ही इथं नोकरी करायचा प्रयत्न केला नाहीत का? वडिलांनी आल्याबरोबर सांगितलं, बरोबर आहे. त्यांनी सांगितलं नोकरी वगैरे करायची नाही, तू जे काही करायचं ते इथे शेतामध्ये कर, जेणेकरून म्हणजे नुसतं स्वतःच्या कुटुंबासाठी नाही, त्यांच्या डोक्यात आणखीन पुढचे विचार होते की असा आदर्श निर्माण कर की जो आदर्श घेऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा आत्मविश्वास निर्माण व्हावा शेतीमध्ये. ही त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना होती. कारण आपल्याकडं म्हणजे शेतीमध्ये असणारे कष्ट आणि शेती म्हणजे वरकरणी लोक बोलतात शेतीबद्दल खूप, पण आपण गाव पातळीवर नुसत्या शेतीवर असणाऱ्यांची काय अवस्था असती, त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारच्या अपमान अवहेलनांना सामोरं जावं लागतं जर तो गरीब असेल शेतकरी तर. हे आपण म्हणजे सगळेच जण बघतोय, अनुभवतोय. तर त्या पार्श्वभूमीवर हे शेती करणं आणि अमेरिका सोडून तिथलं सगळं शेतीतलं शिक्षण सोडून इथल्या मातीत रुजणं हे किती चॅलेंजिंग होतं? फार चॅलेंजिंग. म्हणजे बरोबर तुम्ही सांगितलं की जरी त्यावेळेला पैसे मिळाले असते शेतीतनं, पैसे शेतीतनं मिळाले नाहीच, पण मला अमेरिकेत असलेली जी प्रतिष्ठा होती त्या प्रतिष्ठेच्या जवळपास सुद्धा प्रतिष्ठा इथे मिळाली नाही. इथे आल्यानंतर माझं लग्न झालं 1 वर्षभरामध्ये. माझी पत्नी अनुराधा, तिने सुद्धा कॅन्सर इम्युनॉलॉजीमध्ये MSc केलेलं आहे. ती सुद्धा एका प्रतिष्ठित परिस्थितीतनं आली होती आणि आम्ही शेतकरी बनलो म्हणून आमची प्रतिष्ठा शून्य झाली. समाजाच्या दृष्टीमध्ये आम्ही शेतकरी ठरलो आणि शेतकरी म्हणजे कोणीतरी अगदी लास्ट शेवटचा माणूस. ही जी गोष्ट आहे ही फार दुःखदायी होती आणि ही दुःखदायी गोष्ट आम्ही 1 दिवस नाही, 1 आठवडा नाही, म्हणजे माणसाला 1 दिवस सुद्धा अपप्रतिष्ठा चालत नाही. काल जेवढी प्रतिष्ठा होती तेवढी आज तरी मिळाली पाहिजे. आम्ही तसं 10 वर्ष जगलो आणि 10 वर्षानंतर आम्ही ही पृथ्वी सोडून द्यायच्या बेतामध्ये असताना काहीतरी घटना घडत गेल्या आणि आम्ही थांबलो. अपप्रतिष्ठा ही सगळ्यात वाईट परिस्थिती समाजामध्ये शेतकऱ्याला सहन करावी लागते. जो मुद्दा तुम्ही बरोबर सांगितलात आणि मी
तो अनुभवलेला आहे. पण तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की पृथ्वी सोडून देण्याची म्हणजे 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 आम्ही नसतो राहिलो. म्हणजे माझी आई मला खूप सांगत होती, तिला कळत होतं माझ्या मनाची काय घालमेल चाललेली आहे. माझी आई सांगत होती, तू ह्यांचं म्हणजे काकांचं ऐकू नको, तू बायकोला घे आणि पुन्हा पळून जा अमेरिकेला. पण ते नाही जमलं. मी तसाच थांबलो. म्हणजे आणि हा अशा मानसिकता म्हणजे अपप्रतिष्ठा ही माणसाला फार टोकाला घेऊन जाते आणि जगण्याची इच्छा संपून जाते. आणि माझ्या मते शेतकरी जे आज आत्महत्या करतात ही त्याच्याचमुळे करतात. त्यांना पैशाचं पॅकेट देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. त्याला प्रतिष्ठा कशी मिळेल हा प्रश्न त्याचा सोडवायला पाहिजे. आणि तो प्रश्न सोडवण्याचं काम हे जे प्रतिष्ठित समाज आहे त्यांनी ते प्रश्न सोडवायला पाहिजे. पण तुम्ही असं सांगताय की तुम्ही आत्महत्येच्या टोकापर्यंत गेला होतात? हो हो. पण मग काय झालं की तुमचं पाऊल तुम्ही मागं खेचलं? त्या मानसिकतेमध्ये असताना ही जी मानसिकता होते ही अशी 1-2 दिवसामध्ये नसते. मुरून 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 बरेच दिवसाची ती तयार झालेली मानसिकता असते. काय झालं, आमच्या घराच्या पायरीवर एक मोठा घोणस जातीचा साप आला. विषारी साप आहे तो आणि मोठा होता तो, चांगला जाडजूड. आणि तर मी त्याला मारून टाकलं. त्याला बंदुकीने मारलं आणि बंदुकीने मारल्यावर तो फार रक्तबंबाळ झाला. त्याला पाहून मला फार दुःख झालं. आणि मग असं वाटलं की आपण ही आपली मानसिकता त्याच्यावर उगाच लादली. आणि मग ठरवलं की आता आपण कधी परत साप दिसला तर साप नाही मारायचा. एक 10 दिवसामध्येच आमच्या समोरच्या शेतामध्ये मोठा नाग आला. नुकतंच सगळे घडलेलं होतं. मनाने जे ठरवलं मी ते कधी आलो नाही त्यातनं. मी बघितलं माझ्याजवळ 2-3 सहकारी होते. म्हटलं कोण येईल मला मदतीला. तर कोणी यायला तयार नाही. मग आमचा एक कुत्रा होता. तो अतिशय माझं आणि त्याचं अगदी मनाने आम्ही फक्त बोलू शकत नव्हतो एवढंच, बाकी मनाने आम्ही एक होतो. तो कुत्रा घेतला, पिकाव घेतला, फावडं घेतलं, एक जाळं घेतलं माशाचं आणि तो साप पकडला, नाग. खूप वेळ लागला, 2 तास लागले. तो नाग घेतला, हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये आणला. तर त्यांनी तो पोत्यातनं बाहेर काढल्यावर त्यांना पकडता येईना. कसा तरी करून त्यांनी तो पकडला. आणि मग मला विचारलं, तुला पकडायची माहिती आहे का? तुझ्याकडे काय हत्यार आहेत का? चावला असता तर काही टूल म्हणजे इंजेक्शन्स आहेत का? डॉक्टर्स आहेत का? माहितगार काहीशालाच उत्तर हो नव्हतं. आणि मग अशा प्रकारे परतीच्या प्रवासामध्ये मला माझ्या जीवाची भीती वाटायला लागली. पण ही गोष्ट आहे साधारण 79 सालची. तेव्हा काय होतं की सगळा प्रवास चालत, फोन बिन काही प्रकार नव्हते. आणि नेरळ गावामध्ये सगळ्याभर बातमी पसरली की शेखरने मोठा नाग पकडला. आणि तेव्हा साप बीप पकडायचे नाहीत, कोणी पकडायचे नाहीत. दिसला साप की मारायचा. आणि मग लोक अशी बोट दाखवायला लागले, अरे हा तो साप पकडतो बरं का. आणि एकाएकी मला उठून जागा द्यायला लागले. ज्यांनी मला कधी पाणी विचारलं नाही त्यांनी घरात बोलवून चहा द्यायला लागले. हे प्रतिष्ठा मिळायला लागली. आणि तो फार सुखद अनुभव होता. म्हणजे 10 वर्ष गेली, 10 वर्षांनी ती प्रतिष्ठा मिळायला लागली. मग गंमत अशी झाली की मग कोणाच्या घरात साप असला की या पकडा आमच्या घरातला साप घेऊन जा. आणि मग तो साप घरी घेऊन आला. आणि समजा त्यांच्याकडे कोणीतरी पाहुणे आले त्यांचे इकडचे तिकडचे शहरातले, अहो तो आमच्या घरात साप पकडला होता, ते आमचे मित्र आलेत आणि त्यांना दाखवा आता तो साप. म्हणजे पुन्हा तो साप बाहेर काढा, पुन्हा दाखवा, पुन्हा ठेवा. सो ह्या सगळ्या एक्झरसाईजमधून मला स्किल निर्माण झालं की मी सापवाला झालो. आणि सापवाला झाल्यामुळे प्रतिष्ठा मिळायला लागली. आणि मग असं लक्षात आलं की हे येणारे पाहुणे जे आहेत ते साप बघायला येतात, पण त्यांना मी जे काम करतोय शेती त्याच्याविषयी त्यांना काहीच माहिती नाही. म्हणजे असं की मी तुम्हाला हे झाड माहिती आहे का, त्यांना काही माहिती नसायचं. म्हणजे कडुलिंबाच्या झाडापासून करंजाचं झाड माहिती, बरं कडुलिंबाचं झाड वगैरे असं तसं, पण ते माहिती नाही. मग ते सगळं दाखवणं सुरू झालं. मग कोणीतरी आले, म्हणाले आम्ही डबा पण आणलाय, आम्ही बसून झाडाखाली खाऊ का.
मी पटकन गेलो, सतरंजी आणली. फाटकी होती आमची सतरंजी त्यावेळेला. ही 85 सालची गोष्ट. आणि असं करत कृषी पर्यटनाचा भारत देशामध्ये जन्म झाला. त्यावेळेला कृषी पर्यटन हा शब्दही नव्हता. ते ॲग्रो टुरिझम इन ऑस्ट्रेलिया, ॲग्रो टुरिझम ऑस्ट्रेलियात सुरू झालेलं होतं. आणि ॲग्रो टुरिझम इन ऑस्ट्रेलिया हे एक छोटंसं पुस्तक मला मिळालं होतं. तर ते पुस्तक म्हणजे 85 सालानंतर ही गोष्ट असेल साधारणतः, त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी. आणि मग ते ॲग्रो टुरिझम, अरे म्हणलं आपण हेच करतोय. कारण त्याच्यानंतर हे सगळे लोक यायला लागले. जेव्हा आमच्या घरामध्ये 4 सारखे कप नव्हते, 4 सारखी पाणी प्यायची भांडी नव्हती, तेव्हा लोक यायला लागले आणि पैशाचं साधन नव्हतं. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ही लोक यायची, त्यांचा चहा पाणी व्हायचा, पैसे कमवायचे अनुराधानी नोकरी करून, आणि मी असे उडवायचो. पण ह्याच्यामधून आनंद मिळत होता. आणि तो आनंद का मिळत होता हे नंतर कळलं. ते प्रतिष्ठेमुळे. की शेतकऱ्याला कोणीतरी तो काम जे करतोय ते चांगलं आहे असं कोणीतरी येऊन म्हणावं, इतकी क्षुल्लक साधी कल्पना आहे ती. आणि हे जर झालं तर या देशाचा शेतकरी या देशामध्ये पुन्हा सक्षम तरुण शेतीकडे येऊ शकतील. की हे करण्यासाठी कोणीही आपल्या लोकातनं शहरातनं यावं आणि म्हणावं की मी रिसॉर्ट उघडायचा आणि त्याला नाव द्यायचं कृषी पर्यटन, असं व्हायला नको. मग ह्या संकल्पनेमुळे मग मला त्याची व्याख्या सुचली की स्वतः शेतकऱ्याने आपल्या फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेलं आनंददायी शिक्षण व मौज यांचा सहज सुंदर मिलाफ म्हणजे कृषी पर्यटन. आता सगुणा बागेचं जे स्वरूप आहे ते खूप मोठी झालेली आहे. त्याच्यातनं नंतर पुढे तुम्ही अनेक वेगवेगळ्या म्हणजे SRT टेक्निक असेल किंवा अर्ध्या एकराच्या शेतीतनं शेतकऱ्यांना उत्तम आयुष्य कसं जगावं याचं प्रात्यक्षिक असेल, अनेक गोष्टी तुम्ही करता आहात, केल्या आहेत. सगुणा बागेचं आत्ताचं जे स्वरूप आहे ती 85 पासूनच त्याची सुरुवात झाली, त्याला सगुणा बाग असं नाव देऊन वगैरे? हां, त्याची सुरुवात 85 नाही 76 पासून. म्हणजे मी अमेरिकेतनं आल्यापासून तिथे मेहनत करायला सुरुवात केली. प्रत्यक्ष खड्डे खणणं, झाडं लावणं, स्वच्छता करणं, हे काम मी स्वतः, अनुराधानी मदत करायची, असं सगळं. जेव्हा तुम्ही परत आलात अमेरिकेतून तेव्हा तुम्हाला शेती करून म्हणजे 76 समजा साल घेतलं तर तुमचं उत्पन्न काय होत होतं त्यावेळेला? उत्पन्न होतं असं वाटतच नाही मला. उत्पन्न झाल्याचं किंवा काही 100 रुपये हातामध्ये घेऊन पाहिल्याचं मला आठवत नाही. म्हणजे 500 रुपये मला मिळाल्याचं एक गोष्ट आठवते. म्हणजे साधारण 80-82ची वेळ असेल. एक माझे मित्र केनियाहून आले होते आणि त्यांनी जमीन घेतली होती. त्यांनी मला बोलावलं की माझ्या जमिनीत मला काय करता येईल का सांग, म्हणजे कन्सल्टन्सी. आणि त्यांनी मला 500 रुपयाचा चेक दिला होता, तो मला अजून आठवतोय. दिस मस्ट हॅव बीन इन 80-81. पण मग हे आर्थिक परावलंबित्व जे आहे की तुम्ही अमेरिकेत असताना हजारो रुपये मिळवत होतात आणि इथं आल्यानंतर 500 रुपयांची पण त्याला मोताद होतात. आर्थिक परावलंबित्वाला तुम्ही काय कसा मार्ग केला का ते प्राप्त नाही आपलं नशीब आहे असं म्हणून सोडून दिलं? पण एक म्हणजे अनुराधानी शेजारी कर्जत गावामध्ये बायोलॉजी शिकवायला सुरुवात केली आणि तिला एक 1800 असं काहीतरी 2000 असं काहीतरी पगार होता. तेवढ्यावर आम्हाला आमचं भागत होतं. शिवाय शेतातनं जे काही निघत होतं अन्न, भाजीपाला, तांदूळ वगैरे. आणि मला असं वाटतं ध्येय इतकं पक्क डोक्यामध्ये धरलं होतं की जे वडिलांनी सांगितलं ते आपण सिद्धच करायचं. आणि त्या ध्येयाच्या पाठीमागे लागणं हे अगदी पक्क ठरवल्यामुळे बाकीचं काही दिसतच नव्हतं. आता तुम्ही जे SRT टेक्नॉलॉजी तुम्ही आणलेली आहे ज्याच्यामुळं म्हणजे ते तंत्रच वेगळं आहे. हो. मला असं वाटतं त्या तंत्राबद्दल जर तुम्ही सांगितलं की ते काय आहे, त्याचा नेमका ते करावं असं तुम्हाला का वाटलं आणि त्याचा काय फायदा होतो आणि त्याचा काय फायदा होतोय आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना, तुम्हाला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांना ते ऐकायला आणि अनुभवायला आवडेल? नक्की. याचं थोडक्यामध्ये असं आहे की साधारण एक 50 वर्षापूर्वी ब्राझीलमध्ये नो टिल फार्मिंग, जमीन न नांगरता शेती करणं, हे तंत्र उदयाला आलं.
पण ते उदयाला जे आलं ते सोयाबीन, मका आणि गहू या 3 पिकांसाठी आलं. भात शेती जर तुम्हाला माहिती असेल की गुडघा चिखलामध्ये आपल्याला काम करावं लागतं, त्याच्यामध्ये नो टिल येणं हे खूप जगामध्ये प्रयत्न झाले पण कधी कोणाला जमलेलं नव्हतं. SRT म्हणजे सगुणा राईस तंत्र हे एक नो टिल तंत्र आहे. आणि नुसतं नो टिल म्हणजे नो टिलेज एवढंच नाही, तर ते कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर म्हणजे संवर्धित शेती. म्हणजे काय की त्याला कमी पाणी लागेल, कमी खतं लागतील, कमी बियाणं लागेल, औषधं लागणार म्हणजे कमीत कमी लागतील, माणसाचे श्रम पण कमी लागतील. असं करून उत्पन्न मात्र तेवढंच किंवा चांगलं येईल. आणि काय होईल तर जमिनीची तब्येत, जमिनीची सशक्तपणा, सॉइल हेल्थ विल इम्प्रूव्ह. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वप्नवत आहेत खरं तर, पण त्या प्रत्यक्ष घडत आहेत. या तंत्रामध्ये आम्ही जमीन एकदाच नांगरतो आणि त्याच्यानंतर 20 वर्ष किंबहुना आयुष्यभर ती जमीन परत कधीही नांगरायची नाही. गंमत अशी आहे की अशाच प्रकारचं तंत्र हे वेदांमध्ये पण सांगितलेलं आहे, पण त्याची कधीही चळवळ मूव्हमेंट झाली नाही. डॉक्टर फुकुओका, एका काळातून क्रांती, त्यांचंही तंत्र हेच होतं, पण त्याची पण कधी चळवळ नाही झाली. SRT टेक्निक म्हणजे असं आहे की एकदाच जमीन नांगरायची, त्याच्यावर एकदाच कायमस्वरूपी गादी वाफे तयार करायचे आणि गादी वाफ्यावर साच्याच्या साह्याने आम्ही एक SRT साचा तयार केलेला आहे. आणि ह्या SRT साचा 2 जणांनी मिळून आपडला की 20 भोकं तयार होतात. त्याच्यामध्ये मागून येणाऱ्या दोघांनी बी टाकायचं आणि ती भोकं झाकून टाकायची. अशा प्रकारे ती भोकं झाकायची आणि त्याच्यावर एक सिलेक्टिव्ह विडीसाईड म्हणजे उगवणी पूर्व सिलेक्टिव्ह तणनाशक मारायचं. म्हणजे भाताला काही होणार नाही, पण दुसरे तण तिथे येऊ देणार नाही. अशा प्रकारचं तणनाशक मारलं की मग त्याला ते भात छान येतं. महिनाभर त्याला कोणत्याही तणांची कॉम्पिटिशन येत नाही. आणि मग त्याला ह्याच्यामध्ये गोष्टी बऱ्याच आहेत. आता उदाहरणार्थ पारंपरिकमध्ये ही स्थिती, त्याच्यासाठी ते राब जाळतात म्हणजे झाडं तोडतात, जागा तयार करतात, ती पेटवतात, त्याला राब म्हणतात. राब जाळल्यानंतर मग तिथे गवत होत नाही, मग त्याच्यावर ते भात बी पेरतात. ते 20-21 दिवसांनी किंवा महिनाभराने काढायचं, त्याला खणायचं म्हणतात. आणि ते खणून ते घेऊन जायचं, भाताच्या शेतामध्ये नांगरायचं, चिखलणी करायची आणि मग लावणी करायची. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला 3 गोष्टींवर अवलंबून राहावं लागतं. त्या 3 गोष्टी अचूक पाहिजेत. एक म्हणजे पुरेसा पाऊस पाहिजे. 2 म्हणजे पाऊस आल्यानंतर त्याला नांगरण्यासाठी ट्रॅक्टरवाला किंवा नांगरवाला यायलाच पाहिजे आणि चिखलणी करून द्यायला पाहिजे. आणि त्या 2 गोष्टी झाल्यानंतर लावण्यासाठी पुरेशी मजूर म्हणजे ते स्किल म्हणजे चिखलामध्ये जाऊन लावणी करणारे स्किल्ड लेबर पाहिजे. ह्या 3 गोष्टींच्यावर अवलंबून राहताना आता शेतकऱ्याला 3ही लोक फसवतात. पाऊस तर फसवतोच, आता हवामान बदल, ट्रॅक्टरवाल्याला एवढी मागणी असते, जो त्याला जास्त काहीतरी देईल त्याच्याकडे तो धावतो. आणि लेबर त्यांना ॲडव्हान्स दिलेला असतो, पण त्यांना त्या दिवशी कॅश देणारा जो माणूस असेल ते त्याच्याकडे पळून जातात. सो हे छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याची सुद्धा ही मानसिक अवहेलना आणि 3 गोष्टींवर अवलंबून राहणं, SRTमध्ये या प्रक्रियेमध्ये ह्या 3ही गोष्टी लागत नाहीत. तेव्हा अशा प्रकारे SRTच्या तंत्रामध्ये जे काम पारंपरिक शेतकऱ्याला पहिले जवळजवळ 40 दिवस खूप राबावं लागतं, प्रति एकरी 15-20 हजार रुपये खर्च करावे लागतात, ते SRTच्या शेतकऱ्याला घरच्या घरचीच माणसं कोणीवरही अवलंबून न राहता एक मिनिमम खर्चामध्ये आणि 2-3 दिवसामध्ये त्याचं सगळं काम उरकून जातं. पण त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो? महाराष्ट्रामध्ये किमान 3000 शेतकरी आहेत. त्यातले किमान 80% शेतकरी सांगतायत की आमचं उत्पन्न दुप्पट येत आहे SRTमुळे. SRTमुळे. आपल्या शेतामध्ये उत्पन्न चांगलं यायचं असेल तर त्याच्यासाठी खत जबाबदार नसतं, बी जबाबदार नसतं, माती जबाबदार नसते, मेहनत जबाबदार नसते. तिथे असलेले जे सूक्ष्म जंतू आहेत जे शेतकऱ्याला कधीच दिसत नाहीत ते जबाबदार असतात. आणि हे सूक्ष्म जंतूंसाठी 2 गोष्टी आपण करत नाही SRTमध्ये. त्या सूक्ष्म जंतूंसाठी जमीन नांगरणं म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठा वाईल्ड फायर, मोठा वणवा, एक मोठा महापूर
आणि एक मोठा धरणीकंप, या तिघांनी जेवढं नुकसान होईल तेव्हा एवढं एका नांगरणीमुळे होतं. हे आपण करत नाही. आणि दुसरं, तिथे गादी वाफा आहे. गादी वाफा असल्यामुळे तिथे एरोबिक कंडिशन आहे, म्हणजे प्राणवायू विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आणि ती जमीन, ते शेत हे वेल ड्रेन्ड, म्हणजे निचरा पटकन होतो. कोणतीही जमीन असली, भारी जमीन असू दे, रेताड जमीन असू दे, मध्यम असू दे, कशीही जमीन जरी असली तरी एकदा पाऊस थांबला की पटकन निचरा होतो आणि तिथे पुरेसा प्राणवायू निर्माण होतो. प्राणवायू आला म्हणजे रायझोस्फिअर, मुळांच्या भोवती प्राणवायू विपुल प्रमाणामध्ये आला की तिथे ते सूक्ष्म जंतू येतात आणि ते त्याला उत्पन्न वाढवून देतात. म्हणजे थोडक्यामध्ये प्राणवायू हवेतला घेऊन त्या मुळाभोवती देण्यासाठी शेतकऱ्याला कोणताही अर्ज करावा लागत नाही, परमिट लागत नाही, पैसे भरावे लागत नाहीत. आणि सूक्ष्मजंतू केव्हा येतात आणि त्याला मदत करतात हे त्याला कळत पण नाही. आता आम्ही खूप मोठं स्वरूप सगुणा बागेचं पाहतो, पण जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिले पर्यटक कोण होते, ते कधी आले, त्याला रिस्पॉन्स कसा मिळाला? बरोबर. आता मला खरं तर कधी कधी दुःख होतं की ते जे पहिले पर्यटक आले आमच्याकडे आणि त्यांनी जो आम्हाला आधार दिला, मानसिक आधार, त्या पर्यटकांचे आमच्याकडे फोटो सुद्धा नाहीत, त्यांची आमच्याकडे नावं पण नाहीत. पण ते कसे आले हे मी तुम्हाला सांगू शकतो की असेच लोक साप बघण्यासाठी म्हणून आले आणि त्यांनी सांगितलं, अरे जा तिथे ना, तो शेखर साप दाखवतो, माहिती सांगतो, चहा पाणी देतो, जेवायला पण पाहिजे तर मिळतं. आणि असे सगळं करत असताना पहिली 5 वर्ष आम्ही पैसे सुद्धा घेऊ शकत नव्हतो. एक स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधाराचा मुलगा, मी पैसे कसे घेणार? त्यामुळे पैसेही घेऊ शकत नव्हतो. लोकांना द्यायची इच्छा होती पण मी घेऊ शकत नव्हतो. तर अशी सुरुवात झाली. असे पर्यटक यायला लागले. टेलिफोन पण नव्हता, म्हणजे असलेला फोन चालायचा नाही. लोक फोन बिन न करता अचानकच यायचे. कोणत्याही प्रकारची तयारी नसायची. 4-5 लोकांच्या ऐवजी 10-15 लोक जर आले तर चहासाठी दूध, शेजारच्या गावातनं साखर पटकन धावत जाऊन विकत आणावी लागायची. अशी सुरुवात झाली. अशी सुरुवात होत असताना म्हणजे लोक कुठच्या तरी रेफरन्सनी यायचे आणि मग त्याच्यामधनं मित्र मिळत गेले. करता करता आमच्यासाठी तोपर्यंत सहकारी सुद्धा वाढले होते आमचे. तर ह्या सहकाऱ्यांच्यासाठी एक छोटीशी चाळ बांधली होती. कोणीतरी पर्यटक आले आणि म्हणाले की आम्ही इथे राहिलं तर चालेल का, राहायची काही सोय आहे का? म्हटलं राहायची सोय म्हणजे अगदीच काहीतरी, आमच्याकडे तशी काही फार चांगली सोय नाही. मग घरातल्याच गाद्या घेऊन गेलो आणि त्यातल्या 2 रूम्स पटापट इकडचे तिकडे माणसं हलवली, 2 रूम्स काढल्या, झाडल्या बिडल्या पटापट आणि तिथेच गाद्या बिद्या घालून त्यांची झोपायची व्यवस्था केली. मला आठवतंय दुसऱ्या दिवशी अशा घरांमध्ये काय होतं, चुली बिली पेटवलेले असतात, वरचं सगळं काळं झालेलं असतं. ते पाण्याचं कंडेन्सेशन झालं आणि ते ठिपके पडून त्यांच्या कपड्यांवर सगळे काळे डाग पडले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये मला फार भीती वाटत होती की हे लोक आता किती आपल्याला म्हणजे त्यांना किती दुःख झालं असेल. पण उलटं झालं होतं, ते भयंकर आनंदी झाले होते. एवढ्या सगळ्या म्हणजे कसले तरी वास, कसले तरी हे ठिपके, कशा तरी परिस्थितीमध्ये, इलेक्ट्रिसिटी काय बेभरोशाची, अशा स्थितीत सुद्धा हे लोक खूप आनंदी होते. माझ्या अंदाजाने आज जर आपल्याला ह्या सगळ्या आम तरुणाईला शेतीकडे आकर्षित करून कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला हा जो देश घडवायचा असेल तर ह्या एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आलेला जो पाहुणा असतो शेतकऱ्याकडे, तो काहीतरी छानछुकीसाठी आलेला नसतो. त्याला पाहिजे असेल तर तो चांगल्या स्टार हॉटेलमध्ये जाऊ शकतो की शहरामध्ये, पण तो जेव्हा शेतकऱ्याकडे जातो तेव्हा त्याच्या मनाची तयारी असते की आपण शेतावर चाललेलो आहोत. आणि असे पाहुणे जेव्हा आनंदी होतात आणि ते तरीसुद्धा म्हणतात की तुम्ही फार चांगली सेवा केलीत, आमची फार चांगली माहिती दिलीत, हे मला माहितीच नव्हतं असं असतं, तेव्हा ती शेतकऱ्याला प्रतिष्ठा असते. म्हणजे बघा, पाहुणा पण आनंदी, शेतकरी पण आनंदी, शेतकऱ्याला प्रतिष्ठा, आणि अशी सगळी ही सुरुवात होती. त्या पाहुण्यांचं मला म्हणून दुःख होतं की मी आज त्यांचं माझ्याकडे नाव पण नाही, आज त्यांचा माझ्याबरोबर फोटो पण नाही, पण त्यांनी आम्हाला जी ही ताकद दिली, ही ताकद आज आम्हाला तुम्ही जी आता पाहताय सगुणा बाग,
तिथपर्यंत आम्हाला घेऊन आली. आत्ता जर सगुणाबाग ज्या प्रेक्षकांना माहीत नाही तर सगुणाबाग नेमकी आहे काय, तिथं दिवसभर तुम्हाला काय वेगळे उपक्रम असतात आणि तुम्ही तिथं दाखवता काय लोकांना? सगुणाबाग म्हणजे आपल्या व्याख्येप्रमाणे कृषी पर्यटन केंद्र आहे आणि तिथे फळती फुलती शेती आहे. दुसरं तिथे काय आहे तर भारतीय संस्कृतीचं ओढून ताणून केलेलं प्रदर्शन नाही, अतिशय स्वाभाविक असं भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन आहे. जेव्हा लोक आमच्याकडे येतात आम्ही त्यांना गेस्ट किंवा कस्टमर हा तर आम्ही अगदी बिलकुलच लांब ठेवलेला शब्द आहे. येणारे लोक हे आमचे पाहुणे आहेत. आमचे जे सगळे सहकारी आहेत, परत आमच्याकडे कामगार असा शब्दही आम्ही सहज वापरत नाही, सहकारी. आमचे सगळ्या सहकाऱ्यांना ही कल्पना दिलेली आहे की येणारा पाहुणा हा तुझा पाहुणा आहे असं तू समज आणि त्यांची सेवा कर. मग आता त्यांना एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या घरामध्ये एखाद्या येणाऱ्या पाहुण्यांच्या ग्रुपमध्ये लहान बाळ असतं आणि त्याला दुधाची गरज असते. विचार करा की तुम्ही रिसॉर्टमध्ये गेलायत तर आणि बाळ रडतंय आणि दूध पाहिजे, तर रिसॉर्टमध्ये काय सांगतील, पहिले तुम्ही तिथे रिसीट बनवा, मग ते असं करा, मग ते ह्याला विचारतो, मी त्याला बघतो आणि मग तो किंवा तरी 10 मिनिटांनी दूध घेऊन येईल. सगुणाबागेमध्ये त्याच्या उलटं होईल. दूध पाहिजे म्हणल्याबरोबर तो जो सहकारी असेल तो पहिले पळत जाईल आणि दूध घेऊन येईल. आणि अशा गोष्टी ज्या आहेत हा एक शेतकरी करू शकतो, हा भारतीय शेतकरी करू शकतो, मला हे अगदी पक्कं सांगायचं आहे. तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत ही भारतीय संस्कृती. आणखीन म्हणजे शिस्त त्याच्यामध्ये सगुणाबागेमध्ये काय आहे की आम्ही एक अतिशय नियम कडक आहे की सगुणाबागेमध्ये अल्कोहोल बिलकुल चालणार नाही. किती बिलकुल चालणार नाही तर तो पोटामध्ये सुद्धा घेऊन यायचा नाही, नाही तर लोक आम्ही जरा बाहेर जाऊन घेऊन येतो, चालणार नाही. तर हा एक शिस्तीचा भाग आहे. पण तिथे आल्यानंतर त्यांना ज्या गोष्टी आहेत आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या, तो नाश्ता होतो. नाश्ता झाल्यानंतर त्यांना शेतीमध्ये ज्या चाललेल्या गोष्टी आहेत, समजा त्या दिवशी भाताची कापणी आणि मळणी चालली असेल तर ती विशेष करून दाखवली जाते. त्यांना SRT हे तंत्र दाखवलं जातं. तिथे आमच्याकडे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत, आता उदाहरणार्थ मधमाशा मध आपण नेहमी घेतो, मध चांगलं माहिती आहे, पण मधमाशा जवळून आपण कधी पाहिलेल्या नाही किंवा त्यांची कॉलनी कशी दिसते ती दाखवली जाते. किंवा तुम्ही ऐकलं असेल की बांबू हा खूप जोरात वाढणारी वनस्पती आहे. जोरात म्हणजे किती जोरात की बांबूचं कोंब जेव्हा जमिनीतनं येतो तेव्हा तो दिवसाला 12 इंचपर्यंत वाढतो. एका दिवसामध्ये 12 इंच त्याची लांबी वाढते. हे आपण कधी ऐकलेलं असलं तरी विश्वास नाही बसत. ते प्रत्यक्ष जर दाखवलं तर विश्वास बसू शकतो. तर अशा बऱ्याच गोष्टी समाजामध्ये आपल्या अन्नाशी, आपल्या वस्त्राशी, आपल्या घराशी संबंधित, अन्न वस्त्र निवारा ह्याच्याशी आपल्याला माहिती नाहीत. दूध कसं येतं हे आश्चर्य वाटतं मला की कितीतरी लोकांना म्हणजे तरुणाईंना सुद्धा की दूध कसं निर्माण होतं, कुठून येतं, कसं दूध काढलं जातं हे सुद्धा लोकांनी पाहिलेलं नाही. मग ताजं निरसं दुधाची चव काय हा तर फार लांबचा प्रश्न राहिला. ह्या सगळ्या अनुभूती दिल्या जातात पाहुण्याला. आणि अशा सगळ्या गोष्टीतनं नदीवर डुंबायला जाणं, नदीवर डुंबायला गेल्यावर आम्ही एक फार युनिक राईड देतो. ती राईड आम्ही असं म्हणतो की जगात फक्त भारतीय शेतकऱ्याकडे. त्या राईडचं नाव आहे WB राईड, म्हणजे वॉटर बफेलो राईड. म्हणजे म्हशीला आम्ही पाण्यामध्ये घेऊन जातो टोणग्याला आणि त्याच्यावर पाहुण्याला बसवतो. आणि अशा प्रकारे ती अगोदर लोक घाबरतात, पण तो टोणगा सुद्धा इतका तयारीचा आहे की तिथे ज्ञानदासारखा हलकं फुलकं कोणी असेल तर तो काही नाही, शांत चालतो. पण तुमच्यासारखा जर कोणी असेल तो अगदी 6-6, 8-8 फूट लांब पाठीवरून फेकून देतो, पण तो पाण्यामध्ये पडतो माणूस. त्यामुळे सगळ्यांनाच तो आनंद असतो. आणि हे एक थ्रिल सिकिंग आहे. मग हे परदेशामध्ये तुम्ही जर रोडिओ किंवा ते जे तशा प्रकारचे जे गेम्स आहेत, अशा त्या रोडिओच्या जवळ म्हणजे तो जो बुल असतो त्याच्या जवळ सुद्धा कोणी जाऊ शकत नाही.
स्पेनमधल्या मुलांची खूप इच्छा असते की आपल्याला ते करता यावं, त्या घोड्याच्या जवळ किंवा बुलच्या जवळ जाता यावं. पण इथे तर आपण प्रत्यक्ष त्या टोणग्यावर बसवतो, त्यामुळे ती मजा असते आणि इट्स कम्प्लिटली सेफ. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण ज्या करतो की ज्या शेतावर सहज उपलब्ध आहेत आणि कोणताही शेतकरी आपल्या पाहुण्याला अशा प्रकारे आपल्याच रिसोर्सेसमधनं आपल्याच याच्यामधून सहज देऊ शकेल आणि त्याच्या पद्धती त्यांनी त्याला छान वाटेल अशा गोष्टी आपण करतो. अनेक शेतकरी असे ते फक्त स्वतःपुरतं बघतात, म्हणजे स्वतःचा फायदा झाला की झाला, ते अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्नच होत नाही. तर हे असं का होतं? खरं तर उत्तर माझ्याजवळ सुद्धा नाही, आम्ही पण ते उत्तर शोधतोय. आता हे तंत्र आत्ता महाराष्ट्रभर पसरलं आहे, महाराष्ट्राच्या 26 जिल्ह्यामध्ये पसरलं आहे आणि नुसतंच भाताशी संबंधित नाही तर 25 ते 30 वेगवेगळी पिकं ह्यांनी आता लावता येतात. म्हणजे उदाहरणार्थ कापूस औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, आणि ते सुद्धा वर्ल्ड बँकेचं जे प्रोजेक्ट आहे पोखरा, प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, त्यांनी 16 जिल्ह्यामध्ये कैक हजार शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे. आणि त्याच्यामध्ये पोखरा ह्या योजनेमध्ये तिथे पाणी हा मोठा प्रश्न आहे, पाणी जातं आहे. म्हणजे सगळं बीड, उस्मानाबाद, लातूर, बितूर ते जे जिल्हे आहेत ते अवर्षण प्रमुख, तर त्या जिल्ह्यांमध्ये SRT तंत्र वापरायला सुरुवात झाली, ऑफिशियली त्यांनी स्वीकारलं. आमच्या ताकदीवर एक छोटासा ग्रुप आमचा जो आहे सगुणा रुरल फाउंडेशन, आमच्या ताकदीवर 3000 शेतकऱ्यांनी आनंदाने हे तंत्र स्वीकारलं आणि ते त्यातले किमान 100-200 शेतकरी ते तंत्र पसरवण्याचा प्रयत्न करतायत. त्या 200 शेतकऱ्यांना आम्ही म्हणतो एकलव्य SRT शेतकरी. हे एकलव्य SRT शेतकरी हे तंत्र पसरवतायत. याचा अर्थ असा की 3000 शेतकरी हे जेव्हा तंत्र वापरतायत, तो आकडा फार छोटा नाही आहे, तो फार मोठा आकडा आहे. आता तुम्ही प्रतिष्ठेच्या बद्दल बोलले की शेतकऱ्याला प्रतिष्ठा नाही आणि म्हणूनच शेतकरी अगदी टोकाची पावलं उचलतो. ही जी प्रतिष्ठा आहे, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जे शेतीतले प्रयोग केले त्यातनं मिळाली, की सगुणा बाग सारखा हा जो कृषी पर्यटनाचा प्रयोग आहे त्यातनं मिळाली, आणि प्रत्येक शेतकऱ्याला शेती व्यतिरिक्त असं काहीतरी साईडला करणं आता भाग आहे का, गरजेचंच आहे का, जर त्याला प्रतिष्ठा, पैसा, समाजात एक स्थान मिळवायचंच असेल तर? प्रतिष्ठा ही मिळते कशी, त्याच्यासाठी काही खर्च पडत नाही, म्हणजे पैसे लागत नाहीत त्याला. कोणीतरी तुमच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीने म्हणायला पाहिजे, अरे हे झाड फार छान आहे, शेत फार छान दिसतंय, किंवा ही तू दिलेले दुधे होते ना ते फार छान होते. ही प्रतिष्ठा समाजामधल्या प्रतिष्ठित लोकांनी येऊन द्यायची असते. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्याला मित्र आणि त्या मैत्रीमधून त्याचा आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. जगापुढे 2 मोठ्या चिंता आहेत, एक अन्नाचा तुटवडा आणि दुसरं ग्लोबल वॉर्मिंग. आणि दोन्ही प्रश्नाची उत्तरंही शेतकरी सोडवणार आहे. आणि तो जगाचा शेतकरी म्हणजे पोशिंदा, जे फार मोठी चिंतेची बाब आहे, तो शेतकरी आता म्हातारा होतोय. म्हातारा होतोय म्हणजे काय की त्या शेतकऱ्याचं, जागतिक शेतकऱ्याचं ॲव्हरेज वय हे 60 आहे आता. ही फार चिंतेची बाब आहे. शेती त्यांनी करायची का शेती 20-25च्या तरुणांनी शेती करायची? तरुणही जर शेतीमध्ये आकर्षित व्हायला पाहिजे असेल आणि त्याला जर आपण तुच्छ म्हणणार असलो तर ह्या आता मॉडर्न जगामध्ये तो कसा येणार शेतीकडे? तेव्हा त्याला जर प्रतिष्ठा मिळायची असेल तर त्याला हे असं अंगण पाहिजे, त्याचं नाव कृषी पर्यटन. शेतकरी तुम्हाला अप्रोच कसे होतात आणि तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करता? कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची जमीन, हवामान, पिकं असतात. आत्ताचा हा जो नवीन युग सुरू झाला आहे, करोना युग, ते युग सुरू व्हायच्या अगोदर आमचे SRT सेवक होते. हे जे आमचं पुस्तिका आहे, एक पुस्तिका त्याला लगेच मिळते, ही पूर्ण माहितीपत्र आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण ही SRTची भगवद्गीता आहे. ह्याच्या मागे आमचे टेलिफोन नंबर आहेत. त्या शेतकऱ्यांनी आमच्यापैकी कोणालाही दिवसाच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेला आम्हाला फोन करून त्यांना त्याची अडचण विचारावी आणि आम्ही त्याला मदत करतो. आणि असे खूप शेतकरी आम्हाला अशा प्रकारे जोडले गेले आहेत. दादा, कृषी पर्यटन ज्याच्यापासून
तुमची ओळख तुम्ही निर्माण केलीत, ज्याला तुम्ही त्या कृषी पर्यटन शब्दाला प्रतिष्ठा दिलीत आणि त्याच्यापासून तुम्हालाही प्रतिष्ठा मिळाली. हा सगळा जो प्रयोग आहे आणि तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन आता वेगवेगळे अगदी तरुणसुद्धा नोकरी सोडून कृषी पर्यटनाचा प्रयोग म्हणा करतायत, काही त्याच्यात यशस्वीसुद्धा झालेले आहेत. तर त्यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? त्यांना तर त्या अर्थानं प्रतिष्ठा नको होती, पण तरी त्यांनी हातातले पैसा, चांगली नोकरी, ज्याला स्टेटस आहे, सिम्बॉल ज्याला म्हणतो आपण, तर ते सोडून ते पण आता कृषी पर्यटनाकडे आलेले आहेत. त्यांची संख्या पण बरीच आहे मला वाटतं. होय होय, तो अनुभव फारच गोड आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त चांगला गोड अनुभव माझ्या जीवनात मला मिळू शकणार नाही. आणि अशी उदाहरणं आता छान आहेत, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, की ज्यांनी चांगली नोकरी सोडून गेली आणि त्यांनी आता राहुल कुलकर्णी, कदाचित तुमच्या मनामध्ये ते उदाहरण असेल, की फार छान उदाहरण आहे. किंवा दापोलीला आशिष अमृते आहे, किंवा अशी बरीच उदाहरणं आहेत. तर मला एकदम पटकन लक्षात येत नाही. पण कसं आहे की ही मंडळी या गोष्टीकडे वळली कशी, तर मनामध्ये त्यांच्या काहीतरी असं नक्की होतं की आपल्याला या दिशेला जायचं आहे, म्हणजे ग्रामीण भारताकडे जायचं आहे, शेताशी संबंधित काहीतरी काम करायचं आहे. ही दिशा त्यांची पक्की झाली होती. त्यांना सगुणाबाग प्रत्यक्ष पाहायला मिळाली आणि सगुणाबाग पाहिल्यानंतर हे कोणालाही समजू शकतं की तिथे काही आम्ही कुठून तरी असं पैसे कुठून तरी आणले, जमिनीचे प्लॉट करून विकले, असं करून न करता संपूर्ण कष्टाने, मेहनतीने आणि एका विचाराने प्रेरित होऊन हे काम केलेलं आहे कोणाच्याही लक्षात येतं. मग ह्या तरुण मंडळींना आता ह्या गोष्टी सहज दिसू शकतात, तेव्हा त्यांना फार छान होतं. त्यांना आता एकदम त्यांनी जेटच घेतलेलं आहे. त्यांना प्रॉपेलर चालू करून विमान उडवायचं नाही आहे. ते छान उडता येत आता ते, आणि मस्त, मलाही फार आनंद होतो ते सगळं बघून. भरसवळेजी, तुम्ही वडिलांना काहीतरी शब्द दिलात म्हणून विदेशातली नोकरी सोडून वगैरे तुम्ही परत आलात. तुमचं शेती आणखीन हे सगळं तर उत्तम चाललं होतं. तुमचा मुलगा मुलगी तेही विदेशात होते. त्यांना काय तुम्ही त्यांच्याकडनं शब्द घेतला होता जसा तुम्ही वडिलांना दिला होता की नाही तुम्ही परत यायला पाहिजे? ते परत का आले? शेती फार उत्तम व्यवसाय आहे असं त्यांना दिसायला लागलं. शेतीमध्ये खूप पैसा, खूप प्रतिष्ठा मिळू शकते हा त्यांना विश्वास आला. एक मुलगी नाही, 2 मुली, 2 मुली, 2 जावई आणि मुलगा, हे सगळे अतिशय उच्च परिस्थितीमध्ये स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड अशा 3 ठिकाणची ही 3ही कुटुंब पुन्हा भारतामध्ये आली आणि भारतामध्ये येऊन ग्रामीण जीवनाशी समरस झाली. एक मुख्य कारण असलं पाहिजे की या प्रकारच्या जीवनाला प्रतिष्ठा मिळू शकते हे सिद्ध झालेलं त्यांनी पाहिलं. पण तो विचारसुद्धा मनामध्ये असावा लागतो, मूळ विचार मनामध्ये असावा लागतो. तो बाकी माझ्या वडिलांची प्रेरणा, म्हणजे ते आजोबा ह्या स्वरूपामध्ये ह्या मुलांच्या मनावर त्यांनी ते संस्कार केलेले असले पाहिजेत. म्हणजे ते संस्काराचं बीज तिथे होतं. त्याला आत्मविश्वास जो मिळाला तो त्यांनी पाहिलं की त्यांचे वडील किंवा त्यांचे आई वडील ह्यांना आता ह्या जीवनामध्ये सुद्धा प्रतिष्ठा मिळू शकते, ह्यांनी त्यांच्या मनाची खात्री होऊन ते आलेले आहेत. तुम्हाला जर शेती करायची असेल, गावात राहायचं असेल, तर तुम्हाला फक्त पैसे मिळून चालत नाही. तुम्हाला मुलांसाठी चांगलं शिक्षण, मुलांसाठी बाकीच्या त्याच्या अवतीभोवतीच्या गोष्टी, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी लागतात. तुम्हाला वाचनाची आवड असेल तर पुस्तकं मिळावी लागतात, तुम्हाला कंपनी असावी लागती, तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत. मुलांसाठी त्यांना मित्र असावे लागतात. ह्या गोष्टी तुम्हाला ठीक आहे की तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही आला, तुमच्या मुलांवर तुम्ही लादलं, त्यांना काही पर्याय नव्हता. पुढच्या पिढीला हे प्रश्न भेडसावत नाहीत का? त्याच्यातनं त्यांनी मार्ग कसा शोधलाय? उदाहरणादाखलच आमची मोठी मुलगी मुंबईमध्ये शेवटी राहत होती. आयर्लंडमध्ये, मुंबईमध्ये, भारतात यायचं, आली तर भारतात, पण मुंबईमध्ये होती. जावई ना, मुलगीपेक्षा जावई, आणि ते IT इंडस्ट्रीमध्ये काम करतात. त्यांची मुलंसुद्धा अतिशय प्रतिष्ठित शाळेमध्ये, खूप म्हणजे जिथे 24 तास लाईनीमध्ये उभं राहून आईवडिलांना ते राहावं मिळावं लागतं तशा शाळेमध्ये. त्यांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावेळा त्यांनी मुलांना इथून काढायचं, तो सुद्धा वेळेमध्ये, की ह्या मुलांना ह्या इथल्या जीवनाची सवय लागायच्या अगोदर त्या मुलांना काढून तिथे नेरळ आणून नेरळच्या शाळेमध्ये टाकायचं. हा निर्णय घेऊन त्यांनी एक्झिक्यूट केला.
म्हणजे माझं शिक्षण तर आदिवासी मुलांच्या बरोबर झालं. मुलं कोणत्या शाळेत जातात पेक्षा मुलांच्यावर काय संस्कार होतात हे जास्त महत्त्वाचे आहेत. त्यांना काय जीवनाची दिशा मिळते ती लहानाची मोठी होत असताना, हे जास्त महत्त्वाचं आहे. आमच्या मधल्या मुलींनी तर मुलांना शाळेतच टाकायचं नाही असं ठरवलं आणि ते एक वेगळ्याच प्रकारच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी गेलेलं आहे. आणि मुलाची मुलं अजून लहान आहेत, ती आता आमच्या सहकाऱ्यांच्या मुलांबरोबरच सगळं एक माझी पत्नीच ती शाळा घेते आणि त्याच शाळेमध्ये ही मुलं शिकत आहेत. ज्या रस्त्याने आम्ही आलो म्हणजे माझं लहानपण हे आदिवासी मुलांच्या बरोबर गेल्यामुळे आज मला यश मिळालं असं मला वाटतं. कारण मला आदिवासींचे चांगले संस्कार जे आहेत, चांगली विजडम जे आहे ते मला मिळालं आणि त्यामुळे मी आज हे यश मिळवू शकलो. तसंच यश ह्या मुलांना जर मिळायचं असेल, नव्या पिढीच्या मुलांना, तर त्यांना ह्या अशाच मिक्स्ड ह्याच्यामधून ते मिळतंय असं आम्हाला वाटतंय. तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला तुम्ही एक गोष्ट अगदी आवर्जून सांगता की आत्ता सध्याच्या काळामध्ये बिझनेसमन तुमचे मित्र असू देत, इंडस्ट्रियलिस्ट असू देत, कोणी मोठे सेलिब्रिटी तुमचे मित्र असू देत, ते सगळं छान आहे, पण तुम्हाला जगायचं असेल, पुढे जायचं असेल तर एक शेतकरी मित्र जरूर असायला हवा. ॲब्सोल्युटली. तर आम्ही सगळेजण नक्कीच प्रयत्न करू, अनेकांनी तो सुरूही केलेला असेल आणि या कट्ट्यानंतर आय एम शुअर की प्रत्येकजण एकतरी शेतकरी मित्र जोडण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान गप्पा मारल्यात आमच्याशी, त्याबद्दल मनापासून आभार. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.